बघू शकता तुम्ही किचन पूर्ण ओला झाला आहे. आता मी जरा पुसून घेते आणि मगच जेवणाला सुरुवात करणार आहे. किचनला स्वच्छ धुवून किचन पुसून घेते. कुकरमध्ये भात लावलाय. भात लावल्यानंतर आपण डाळ शिजवून घेऊया. किचन आपला एकदम स्वच्छ झालेला आहे. मी तिकडे तिकडे कोपऱ्यात पण जरा साफ करते. फायनली आपला किचन एकदम क्लीन झालेला आहे. आता आपण इकडे जेवणाला सुरुवात करूया. एकीकडे मी भात लावलाय, त्याच्यानंतर मी डाळ लावणार. कुकरमध्ये आपण डाळ लावूया. डाळीला पण 4-5 शिट्ट्या करूया. डाळीला आपण 4 शिट्ट्या करून घेऊया. आपले 4 शिट्ट्या झालेत. आपण गॅस बंद करूया. आता इकडे मसाल्याची तयारी करते. 4-5 लसूण पाकळ्या, 1 कांदा आणि खोबरं थोडंसंच लागणार आहे, पण मी एक बारीक करून ठेवते परत लागेल यासाठी. आणि कढीपत्ता लागणार आहे आणि आपला मसाला लाल चटणी घाटी मसाला लागणार आहे, तो नंतर घेऊया. खोबरं मिक्सरला वाटून घेते. आपण मिक्सरला खोबरं फिरवून घेऊया थोडं थोडं. हे पहा, खोबरं वाटून ठेवतोय आपण, परत वापरायला उपयोगी येईल म्हणून. त्याच्यामध्ये थोडासा खोबरा टाकलाय. आता मी त्याच्यामध्ये 4-5 लसूण पाकळ्या टाकणार आणि वाटून घेणार. मी आता हे मिक्सरला वाटून घेते. त्याच्यामधला मसाला मी काढलाय आणि त्याच्यामध्ये पाणी ओतलंय. हे पाणी मी ते आमटीच्या रस्स्यामध्ये टाकणार, वेस्ट नाही. ह्याला पण रीच करून टाकणार आहे. कुकर खोलूया. त्याच्यातली डाळ बाजूला काढूया. गाईज, ही घेवड्याची डाळ आहे. जेव्हा माझ्याकडे करायला काय नसतं ना, त्यावेळेस मी ही आमटी बनवते. याला घेवड्याची आमटी म्हणतात. ही खास आमच्या सातारा वाई या साईडला जास्त करून घेवडे काळे घेवडे, पांढरे घेवडे पिकवले जातात. तर माझ्या आईने मला दिलेली. तर मला जेव्हा करायला काय नसेल ना, तेव्हा मी घेवड्याची आमटी बनवते. मीठ टाकूया. आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं. 1 चम्मच हळद टाकायची. आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आपण याच्यामध्ये गरम मसाला घेतला आहे, काश्मीरी मिरची घेतली आणि घाटी लाल चटणी घेतली आहे आणि
इकडे कोथिंबीर घेतली आणि खोबरं आणि लसूणचा वाटण घेतले आणि कढीपत्ता घेतला आहे आणि मी ही वनदेवीची हिंग टाकणार आहे. हिंग टाकल्यावर अजून टेस्ट वाढते. मॅगी मसाल्यामध्ये टाकून बनवलं तर अजूनच आमटी टेस्टी लागते, पण माझ्याकडे सध्या तरी मॅगी मसाला नाही आहे. मी आपली ह्या स्टाईलने केली तरी भारी लागते. तर बघूया आपण. आणि अजून आपल्याकडे मिस्टरांनी नवीन पॅन आणला आहे, तर चला त्याच्यामध्ये आपण तडका देऊ. पॅन गरम करूया. नाही सॉरी, तडका पॅन गरम झाला आहे, त्याच्यात आपण तेल टाकूया. तेल आपापल्या अंदाजाने टाका, कारण काय कोणी कमी तेल खातं, कोणी जास्त खातं. मी कमीच वापरते, साधारण 2 ते 3 चमचे तेल टाका. त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाका. कढीपत्त्यानंतर थोडीशी मोहरी टाका, थोडासा जिरा, खोबऱ्याचा मसाला. हा थोडा भाजला की लगेच त्याच्यात कांदा टाकायचा, थोडासा कांदा. ते भाजून घ्यायचं चांगलं. थोडासा कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत भाजायचं. मग त्याच्यामध्ये टमाटर टाकायचं. टमाटरला पण थोडं भाजून घ्यायचं. टोमॅटो पण आता भाजलाय. आपण आता ना मसाले टाकूया. आपले सगळे मसाले टाकायचे आणि हिंग पण टाकायचा, आणि थोडासा हिंग. ते सगळं मिक्स करून घ्यायचं. डाळ आपली गरम झाली. त्याच्यामध्ये आपण हा तडका ॲड करायचा. आणि चांगलं हलवून घ्यायचं. तर याच्यामध्ये पण मसाला चिकटला आहे, तो सगळा आपण काढून घेऊया आणि गॅस कमी करून ठेवूया. मग कमी याच्यावर डाळीला काढून द्यायची थोडा वेळ, 2-3 मिनिट. प्लस हे पण मगाचा आपण याला खोबऱ्याचा मसाला केलेला, ते पण पाणी याच्यात आपण टाकू शकतो. जर आपल्याला लागणार असेल तर टाकूया, आपल्या डाळीच्या प्रमाणानुसार. हे फेकायच्या ऐवजी मी याच्यामध्ये टाकते. बस. आता हिला आपण काढून देऊया. आपली डाळ काढून झाली आहे. आपण गॅस बंद करून टाकूया आणि त्याच्यावर वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. थोडीशी टेस्ट बघूया. आपली डाळ तयार आहे. आपण थोडीशी टेस्ट बघूया कशी काय लागते. भारी झालेली आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि बनवल्यानंतर कधी टेस्ट करून बघायची थोडीशी, की कसं झालं आहे, त्याच्यात मीठ बरोबर आहे का, चटणी बरोबर आहे का. आणि काश्मीरी मिरची टाकली तर अजूनच त्याला लाल कलर आला तर एकदमच छान, टेस्ट पण छान लागते. कलरमुळे एकदम त्याला लुक पण छान येतो. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, जेवणासाठी थोडंसं सलाड पण चिरून ठेवूया. आपण थोडी चिरून ठेवूया.
सगळं आपलं चिरून झालं. आपण घेतलाय आशीर्वादचा आटा. पीठ संपलेलं आहे. आशीर्वादच्या आट्यापासून चपाती बनवायची. बघूया चपात्या कशा काय लागतात. पीठ मळून घेऊया. न तेल वापरता मी पीठ मळते. थोडंसं पाणी टाकूया. बघू शकता हे काही चिपटत नाही. ऑलरेडी आपला पीठ मळून झालेलं आहे. थोड्या वेळाने आपण चपाती 10-15 मिनटं याला मुरून देऊया. मग आपण याची चपाती बनवूया.